चा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही. आपणच भाकीत केलं होतं ना यांच्याबाबत, जयंत पाटलाबाबत. आता ते जवळ आलंय का ते पूर्ती होण्याचं? मी केलेले सर्व भाकीत आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं. शरद पवार पाटील कुठे प्रवेश करतील? जयंत पाटील कुठे प्रवेश करतील ते आता तर आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही. जयंत पाटलांची काय मनस्थिती आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे ते वरिष्ठ ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानुसारच योग्य ती वाटचाल पुढे चालू राहील. परंतु मला आतापर्यंत त्यांच्या राजकीय काय चर्चा झाल्या याबद्दलचं कोणतंही माहिती नाही. पण जयंत पाटील 8 दिवसात पक्ष सोडतील का? त्याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. त्यावर जो काय चर्चा झाल्यात का नाही किंवा काय चर्चा झाल्यात याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील. या चारदा खात्यावरून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जी अमित शहा यांची भेट घेतली, आर्थिक खातं राष्ट्रवादीला जाऊ नये ते शिवसेनेला मिळावं असे देखील चर्चा दिल्लीच्या राजकारणात. आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे. कोणतं खातं कुणाला जावं, कोणी काय घ्यावं. प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना. जर ते झाल्यानंतरच जर त्याच्या गोष्टी आहेत म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सोनम वांगचूक यांचं दिल्लीला आंदोलन सुरू आहे. 18 दिवस उपोषण झाले. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र येत त्यांना पाठिंबा देणार आहे. शिवाजी पार्कवर रविवारी सभा घेत आहे. दिल्लीला जे उपोषण चालू आहेत जवळपास 17वा-18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली चाललेली आहे आणि त्याच्यावर हायकोर्टाने सुद्धा काही सूचना दिलेल्या सरकारला. सरकार त्या सूचनेची अंमलबजावणी करत आहे. परंतु मला असं वाटतं की या आंदोलनातून काहीतरी तोडगा हा निघाला पाहिजे. त्यांची प्रकृती खराब होणं हे योग्य नाहीये आणि त्यानुसार सरकार सुद्धा पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे त्यांच्या उपोषणात? आमची भूमिका हीच आहे की याच्यातून सकारात्मक मार्ग निघावा, केंद्राने पण याच्यात हस्तक्षेप करावा आणि हे आंदोलन आता थांबवावं. लाडक्या बहिणीला तुमची महत्वाकांक्षी योजना होती. अनेक लोक गाळले आणि आता त्यात ती साडी देण्यात येत होती म्हणतायत. तो पण बंद केला. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढलाय. याबद्दलची काही माहिती माझ्याकडे तरी नाहीये. त्या खात्याच्या संदर्भात काय काय निर्णय झालेत ते त्यांना चौकशी करून मी नंतर सांगेन. पुढच्या 1.5 महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्याच्या राजकारणावर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी वाहत आहेत. हे बघा, केंद्रामध्ये जे काही राजकीय वारे आता सध्याला वाहत आहेत ते आपण सर्वजण पाहतात, जाणकार आहात. कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतोय. आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो. परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाहीये. तेच वरिष्ठ नेते घेतीलच. बदलाच्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, दौरा रद्द केला. काही घडलंय असं काही चर्चा आहे? आता कुणी गेलं म्हणतात, कुणी रद्द केलं म्हणतात. आणखी कन्फर्म माहिती माझ्याकडे नाही. आमदार रवी राणांनी दावा केलाय येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दिल्लीत जे आहे ते सुप्रिया सुळे होणार आणि राज्यात सुनेत्रा पवार. त्या संदर्भात आमच्याकडे काही माहिती नाही. माजी आमदार धंगेकर आहे, त्यांच्यावर एका बिल्डरच्या आत्महत्येप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. काही नगरसेवक पण आहेत तुमचे, ते स्वतः धंगेकर, त्यांच्या पत्नी, असं सगळे अटक होऊ शकण्याचीही शक्यता आहे. नाही, तिथं काय प्रकार घडलाय पोलीस त्याचा तपास करतायत आणि त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल निश्चित पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. अशाच विचारतो, जुलैच्या 15 आपला सगळा मराठवाडा कोरडाच बसलेला आहे. अत्यंत भीषण परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा आहे. आताही हवामान खात्याचा जो काही अंदाज आहे 23च्या नंतर तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे दाट पाऊस कुठेही पडणार नाही असं हवामान खात्याने जे काही वर्तवलेलं आहे ते कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा झालेली. म्हणून भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. सरकारने आतापासूनच त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत. लोकल प्रश्न आहे. तुमचे 9 निवडून आले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेत, भाजपचे 6 आले होते. आता त्यांनी 3 आयात केलेले आहेत. अध्यक्षपदावर ते दावा करतायत आणि शिवसेनेचाही दावा होता. काय निर्णय होणार? नाही, आता महायुतीमध्ये लढलेलो आम्ही. एक लक्षात घ्या की जेव्हा महायुती म्हणून लढलेलो आहे
आणि 100% जवळपास आम्ही तिथं रिझल्ट घेतलेला आहे. त्यात शिवसेनेचे 9 आहेत, भाजपचे 7 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत. म्हणून आमचा चेअरमन जरूर बरेल, परंतु जर संख्याबळ पाहता शिवसेनेला चेअरमनशिप मिळालं पाहिजे ही रास्त भावना आणि योग्य भावना ही आम्ही मुख्यमंत्र्यांच्याही कानी टाकलेली आहे आणि स्थानिक लोकांनाही माहिती आहे की सेनेलाच चेअरमन पद हे मिळालं पाहिजे. तुम्ही चेअरमन होणार? नाही, मी चेअरमन होणार नाही. यासाठी जे स्वतः आत्मसावित वाटते माहिती नाही, ते त्यांचं काय इच्छा आहे मला माहित नाही, परंतु मी कोणत्याही चेअरमनशिपचं पद मी घेणार नाही. सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्रातील 6 अनुदान वसतिगृह बोगस आढळून आले. ते माहितीसमोर येते. त्यामध्ये 4 वर्षात त्यांनी जवळपास 1,62,00,000 रुपये त्यांनी राजकीय घडामोडींबाबत केंद्रातील घडामोडींमुळे राज्यातही बदल होऊ शकतो. केंद्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय असं जयंत पाटील म्हणतायत. नेमके कोणते बदल होणार याची माहिती नाही असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. भविष्यात मराठवाड्यात भीषण दुष्काळाची शक्यता देखील वर्तवण्यात येते असं संजय शिरसाट म्हणतात. भविष्याच्या दृष्टीने पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे. भविष्यात मराठवाड्यात भीषण दुष्काळाची शक्यता असल्याचं संजय शिरसाट म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.